चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपण RRB ग्रुप डी आणि NTPC यांची आपण सिरीज चालू केलेली आहे। PYQ जे परीक्षेमध्ये आलेले आहेत ते प्रश्न आपण दररोज 10 प्रश्न घेतो आहे। त्याच्यामधलाच हा एक नेक्स्ट व्हिडिओ असेल। बघा काय आहे प्रश्न, आपल्याला काय विचारला आहे। प्रश्न पहिला असेल आपला, लीप वर्ष नसलेल्या वर्षात, आता बघा लीप वर्ष नसलेल्या वर्षात 73 दिवसांसाठी वार्षिक 16% दराने 48,750 रुपयाच्या रकमेवर साधारण व्याज किती असेल। आणि हे मित्रांनो साधारण व्याजवरती सर्व प्रश्न असेल, पण मित्रांनो सेंट्रल लेवलला साधारण व्याजवरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला दिसतात आणि ते प्रश्न क्वालिटी असतात। हा व्हिडिओ फक्त मित्रांनो शेवटपर्यंत बघा, तुम्हाला साधारण व्याज म्हणजे काय हे तुम्हाला एकदम क्लिअर समजून जाईल। ठीक आहे, आता पुढे बघा काय आहे, आपण साधारण व्याज कसं करू शकतो। साधारण व्याजचं सूत्र काय असेल, सरळ व्याज बरोबर त्याचं काय असेल, मुद्दत, हे मुद्दत गुणिला मुद्दल आणि काय असते तर हे सर दर असते, हे दर आणि भागीला घेतो आपण हे 100। एवढं क्लिअर आहे। हे आहे सरळ व्याजाचं काढायचं सूत्र। सरळ व्याज जर काढायचं तुम्हाला त्या 4 गोष्टीपैकी 3 गोष्टी आपल्याला देतात, एक गोष्ट आपल्याला काढायची असते। हे मी तुम्हाला माझ्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला एकदम क्लिअर डिटेलमध्ये घेतलेला आहे। ठीक आहे, चला आता याच्यामध्ये आपल्याला सर्व दिलेलं आहे। आता काय करायचं आहे, आता बघा मुद्दत किती असं तर मुद्दत 73 दिवस आहे। आता सर 73 दिवस कसे काउंट करायचे हे बघा। पहिली गोष्ट मित्रांनो, वर्ष जर दिलं असेल तर वर्ष जसे तसं डायरेक्ट लिहून टाकायचं। जर आपल्याला दिवस दिले असेल हे 73 दिवस, तर 73 दिवस हे 365 पैकीच असतील ना। एका वर्ष जर दिलं असेल वर्ष तर आपल्याला काही लिहायची गरज नाही। जर आपल्याला दिवस दिलं असेल तर आपण 365 भागीला लिहिणार। जर आपल्याला महिने दिले असेल, समजा 3 महिने दिले असेल तर आपण काय करणार 12 महिने लिहिणार। म्हणजे याचं इक्वेशन म्हणजे कन्वर्जन आपण सेम करणार आहे। दिवस दिले असेल तर 365 पैकी दिवस असेल, भागीला 365 लिहायचं। जर महिना दिला असेल तर भागीला आपण 12 महिने लिहिणार। म्हणजे 3 महिने 4 महिने काय, मग 4 महिन्याचं किती व्याज असेल असं जर प्रश्न आला तर आपण भागीला 12 महिने लिहिणार। जर आपल्याला आठवडे दिले असेल, समजा हा 15 आठवडे आहे तर आपण काय लिहिणार 52 आठवडे भागीला लिहिणार। एवढं क्लिअर आहे। म्हणजे ह्या गोष्टी जर दिल्या तर पेपर सेटर आपल्याला ह्या गोष्टी विचारतो, आठवडे पण विचारतो, महिना पण विचारतो आणि दिवस पण विचारतो। आता बस, आता मी तुम्हाला सांगितलं, आता समजलं। आता काय आहे मुद्दत किती आहे सर, पहिले मुद्दल बघा, मुद्दल किती आहे तर 48,000, हे सर 48,700 हे 50 गुणिला दर किती आहे तर दर सर 16 आहे, हे सर 16। आता मुद्दत किती आहे, ही मुद्दत 73 दिवस आहे, मग हे सर 73 दिवस करणार आणि भागीला काय करणार मी 365 दिवस करणार आणि गुणिला हा 100 तर आपल्याला करायचंच आहे ना, हा 100 फक्त एक्स्ट्रामध्ये वाढवलं आहे काय 365 दिवस मी वाढवले या फॉर्म्युलामध्ये। हा फॉर्म्युला बघा आणि याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 365 एक्स्ट्रा आले। म्हणजे का बरं एक्स्ट्रा आलं हे की हे दिवसात आहे ना, दिवसात त्यांनी म्हटलं। इथं जर वर्ष असतं 2 वर्ष मग आपल्याला हे काही करायची गरज पडली नसती, मग आपण डायरेक्ट भागीला फक्त 100 घेतलं असतं, संपलं असतं विषय। ठीक आहे, पण इथे आपल्याला दिवसात दिलं आहे, मग हेच विद्यार्थ्यांना समजत नाही, इथेच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो। मग एवढं सॉल्व करतात, हे 365 लिहित नाही, मग हा गणित चुकतो मग त्यांचा। मग 365 जर घेतलं आहे आपण, हा 365 तर गणित आपल्याकडे क्लिअर होऊन जातं। चला आता फक्त याला सॉल्व करायचं आहे। ही मांडणी जर मित्रांनो तुम्हाला जमली तर गणित आपलं आलं असं समजायचं आहे। आता 73 भाग आहे, 73ला 5 वेळेस भाग जातोय 365ला बरोबर, 7 5 35 आणि 1 उरला 15, 3 5 15 म्हणजे 35। आता बघा हा 0 कॅन्सल करून टाका। आता 5 ने भाग द्या, 5 1 5, 5 9 45 सर उरले किती 3 7, 5 7 35 आणि 5 5 सर 25। आता सर अजून भाग जातोय, अजून भाग द्यायला 5 दुनी 10, 5 1 5 उरले किती 4, हे 7, 5 9 45 आणि 5 5 सर तर 25। आता पुढे, आता याला अजून भाग जातो, बे 1 बे 8 16। आता खाली काही छेदामध्ये काही आहे का तर छेदामध्ये सर काहीच नाही। आता वरती काय 195 गुणिला 8 आहे, 73 तर गेलं, मग 195 गुणिला 8 करा, याला सॉल्व करा, आपलं उत्तर येऊन जात आहे। 8 पंच सर तर 40, 40 0 हातच्याला 4, 8 9 72 आणि 4 सर 76 6 हातच्याले सर
तर 7, बरोबर. 8 1 8, 8 आणि 7 सर तर 15. म्हणजे किती असेल मग व्याज? साधारण व्याज त्या रकमेवर साधारण व्याज असेल 73 दिवसासाठी 1560 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. हे फक्त 73 दिलं आहे म्हणून फक्त गणित थोडं कॉम्प्लिकेटेड झालं आहे. जर तो 73 तो वर्षात दिलं असतं तर गणित एकदम सोपा असता. ठीक आहे. 73च्या जागेवरती आपण काय टाकणार आहे? 73 दिवस दिले म्हणून फक्त आपण 365 टाकणार आहे. गणित आपलं सॉल्व होतं. चला ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू. आता हा बघा, एका वर्षासाठी गुंतवलेल्या विशिष्ट रकमेवर मुदत पूर्तीनंतर वार्षिक साधारण व्याजदराने देय रक्कम किती होते? तर 1484 रुपये. एक काही रक्कम गुंतवलेली आहे की मुदतीनंतर त्याला एवढी मिळते, म्हणजे व्याज आणि रक्कम दोन्ही म्हणजे याला 1484 रुपये मिळते. व्याजदर 2% जास्त असता तर मिळालेली रक्कम 26.50 पैसे जास्त मिळाली असती, याच्यात अजून जास्त मिळाली असती असं त्यांचं म्हणणं आहे. तर मूळ दराने गुंतवलेल्या रकमेवर किती व्याज, म्हणजे हे किती व्याज दिले गेले असं आपल्याला प्रश्न आहे. आता बघा काय करायचं आहे. हे 2% जास्त आहे तर किती आहे? हे 2% सर जास्त हे 50 आहे, बरोबर. हे 2% याचे असेल तर आपल्याला एकूण काढायचं विचारली आहे ना. एकूण मूळ म्हणजे 100 असेल ना. हे सर मग 100 म्हणजे किती संपलं. आता इथे फक्त गुणाकार टाकायचा आहे आणि हा 2 फक्त भागीला आणायचा आहे. आता फक्त कटछाट करा. पॉईंटच्या नंतर 2 अंक आहे तर इथले 2 शून्य आपण कॅन्सल केले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता फक्त काय राहिलं मग? 26 हे 50 आणि भागीला किती? तर 2. याला फक्त मित्रांनो आता कटछाट करा. 2 1 2, 2 3 6, 2 2 4 आणि एक उरलं आहे ना त्याला 0, 2 5 10. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 1325 आहे सर असं ऑप्शनमध्ये. आता 1325 आहे ना. आता हे जे 1325 आहे हे 1325 आपल्याला याच्यातून वजा करावं लागेल. म्हणजे 1484 मधून हे 1325 वजा करा. आता सर 4 मधून तर 5 जात नाही, मग काय करतो आपण? एक हातच्या घेतो. 14 मधून सर 5 गेले किती? 9. हा एक परत. आता 8 मधून 3 गेला किती? 5. आता 14 मधून 13 गेला किती? 1. म्हणजे 159 रुपये असेल मग ते व्याज. मूळ दरावर गुंतवलेल्या रकमेवर 159 रुपये आहे व्याज. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि प्रश्न कुठं आला मित्रांनो? NTPC CBT 2 2022 मध्ये आलेला प्रश्न आहे. लेटेस्टवाला प्रश्न आहे आणि CBT मेन्समध्ये आलेला प्रश्न आहे. म्हणजे मेन्समध्ये प्रश्न आहे म्हणजे प्रश्नामध्ये क्वालिटी आहे. आणि मागचा प्रश्न पण मित्रांनो CBT 2 मध्ये आला होता, म्हणजे मेन्समध्ये प्रश्न आला होता. ठीक आहे. मी जे मित्रांनो तुम्हाला शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. चल आता बघा काय आहे. 540 रुपयावरील 3 आणि अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 2 आहे. ह्या वर्षात म्हणजे या कालावधीत 6% वार्षिक दराने साधारण व्याज किती होईल? आता गणित मित्रांनो एकदम सोपं आहे. NTPC CBT 2 2022 मध्येच प्रश्न आलेला आहे. प्रश्न सोपा आहे, फक्त तुम्हाला याचं कन्वर्जन करता आलं पाहिजे, संपलं. याचं कन्वर्जनच महत्त्वाचं आहे. याचं जर आलं तर संपलं. आता बघा किती आहे. साधारण व्याज विचारलं आहे ना. साधारण व्याजाचं सूत्र काय आहे सर? हे सर सरळ व्याज. हे सरळ व्याज काय करणार मी? सर हे मुद्दल गुणिला हे सर मुद्दत गुणिला सर हे दर भागीला किती? तर 100. संपला विषय. एवढं जर तुम्हाला माहीत असेल केलं, कारण ह्या 3 गोष्टी असतात. ज्यावेळेस आपलं सरळ व्याज काढायचं 3 गोष्टीवरती 100 छेदामध्ये पाहिजे. हे मी मित्रांनो माझं सरळ व्याज या चॅप्टरमध्ये तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं आहे. ठीक आहे. चला आता बघा काय आहे. तर मुद्दल किती आहे सर? तर हे सर 540 गुणिला मुद्दत किती आहे? तर मुद्दत ही आहे. आता याला फक्त काय आहे बघा, याला फक्त कन्वर्जन करा. 2 3 6, 6 1 6 1 7, हे 7 छेदामध्ये 2 आहे. याला जर आपण 2 3 3 3.5 वर्ष झालं, 3.5 झालं ना याचं. याला आपण सॉल्व केलं 3.5 आलं आहे. म्हणजे आपण सर इथे मुद्दत आहे 3.5, बरोबर. चाल आता पुढे दर काय आहे? तर दर सर 6% आहे. मग हे 6% आणि छेदामध्ये काय असेल? तर छेदामध्ये सर 100 आहे. चाल फक्त याला सॉल्व करायचं आपल्याला.
आता हा पॉईंटच्या नंतर एक अंक आहे ना, तर हा पॉईंट कॅन्सल करून टाका. तर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. हा पॉईंट गुणाकारामध्ये इकडचा पॉईंट कॅन्सल केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. चल आता फक्त काय करायचं आहे, 35 5 7 ना, 5 7 35, 5 दुनी 10, हा 0 इथे. आता फक्त काय आहे, आता 2 ने कटछाट करा. बे 1 म्हणजे 10, बे त्रिक. आता अजून बे 5 10, बे दुनी 4 आणि बे 7 14. आता पुढे कटछाट होतोय का, 7 त्रिक 21 नाही सर, आता कटछाट होत नाही कोणालाच. मग आता काय करायचं, हे 27 गुणिला हे 21 भागीला किती आहे, तर सर 5. आता 21 7 सर, मग 147, 7 दुनी 14 ना, म्हणजे 147 7 ह्याच्याला किती 14. 21 दुनी 42, 42 आणि 4 किती होतात, तर 46, 46 आणि 10 तर 56 सर, हे 56 आणि भागीला किती आहे, तर 5. फक्त याला मित्रांनो आता आपल्याला कटछाट करायचं आहे. आता 5 1 5, 5 1 5, 5 1 5 आणि 5 त्रिक 15 आणि 5 चूक 20 म्हणजे 113.40 हे असेल आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर. हे 0 आला नाही, 0 आपण दिलं, पॉईंटच्या नंतर एक अंकच उत्तर निघाला ना, मग 40 दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आहे 113 पॉईंट, हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 113.40. असं ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं टॅकल ह्या प्रश्नाला करायचं होतं. प्रश्न एकदम सोपा होता, बेसिक प्रश्न होता. या प्रश्नामध्ये काही असं अवघड नव्हतं. पण हा तरी पण CBT 2 मेन्समध्ये प्रश्न विचारला होता 2022च्या. चल ठीक आहे. आता पुढे फक्त मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, शेवटी डिफिकल्टी आहे. चल ठीक आहे. चल आता बघा प्रश्न काय म्हणतोय. प्रश्न क्रमांक 14 आहे. 6250 रुपयाच्या रकमेवर 12% वार्षिक साधारण व्याजदराने 3 वर्षात मिळणारे व्याज किती. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. काय आहे, तर आपलं सूत्र काय आहे, पहिले सरळ व्याज. हे सरळ व्याज सर काय आहे, सर हे मुद्दल गुणिला हे सर मुद्दत आणि काय सर, तर सर दर आणि भागीला काय असेल, तर 100. बस हेच करायचं आहे. बघा मुद्दल किती आहे, तर 6000, हे 6250 गुणिला मुद्दत किती आहे, तर मुद्दत ही 3 वर्षाची आहे ना, हे सर 3 वर्ष आणि दर किती आहे, तर दर सर 12% आहे, हे सर 12%. भागीला काय असेल, तर भागीला सर 100. फक्त मित्रांनो याला कटछाट करायचं आहे आपल्याला. हा एक 0 कॅन्सल, हा एक 0 कॅन्सल. आता 5 ने भाग जातोय, 5 दुनी सर 10, 5 1 5 उरले, 5 दुनी सर 10, मग उरले 5 5 सर 25. मग आता अजून भाग जातो का, तर हो सर बे 1 बे सक 12. आता काय साइन त्रिक 18, मग काय 125 गुणिला किती आहे 18, हे यांचा गुणाकार आहे साइन त्रिक 18. आता फक्त भाग द्या, 18 5 सर, तर 18 5 90, 90 0 हातच्याला 9, 18 दुनी 36, 36 आणि 9 किती सर, तर 45, 45 5 हातच्याला किती 4, 18 1 18, 18 आणि 4 हे सर 22. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 2250 रुपये हे मिळालं आहे व्याज. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. आणि NTPC CBT 2 2022मध्ये झालेला हा पण प्रश्न आहे. काय आहे, 6250 वरती एवढं व्याज मिळेल, 2250 रुपये व्याज मिळेल. किती वर्षासाठी, तर 3 वर्षानंतर. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाला मित्रांनो टॅकल करायचं होतं. चल ठीक आहे. आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नाला कसं टॅकल करायचं, प्रश्न क्रमांक 5 बघा. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय म्हटलं आपल्या प्रश्नामध्ये बघा, 12 आहे, 1/2 आहे. ह्या वार्षिक साधारण व्याजदराने गुंतवलेल्या रकमेवर 2 वर्षांनी मिळणारी रक्कम एवढी आहे. आता काय म्हटलं आहे, 2 वर्षानंतर मिळणारी रक्कम एवढी आहे, तर मिळायला साधारण व्याज किती असेल, आपल्याला असा प्रश्न आहे. आता बघा मित्रांनो, आता हा प्रश्न एकदम मजेशीर प्रश्न आहे, एकदम म्हणजे डिफिकल्ट प्रश्न आहे. फक्त प्रश्न जर समजला तर तुम्हाला टॅकल करता येतो. नाहीतर व्हिडिओ पॉज करा आणि या प्रश्नाला सॉल्व करून करण्याचा प्रयत्न बघा तुम्हाला सॉल्व होतो. आणि पहिला स्टेप मित्रांनो तुमची हीच असायला पाहिजे, प्रश्न आला की व्हिडिओला पॉज करायचा आहे, प्रश्न सॉल्व करून बघायचा आहे, प्रश्न सॉल्व होतो का, नाही होत असेल तर मग मी सॉल्व करून देतो जाई ना. ठीक आहे. चल आता बघा हा प्रश्न काय आहे, एकदम बेस्ट प्रश्न आहे हा. का 12.5%, आपण याला 12.5 म्हणू शकतो ना, 12 दुनी 24, 24 आणि 1 25, हे 25 असेल बरोबर. भागीला 2 आहे, याला जर आपण कटछाट केलं तर
5 येते, म्हणजे 12.5% म्हणू शकतो ना आपण. आणि कालावधी किती आहे सर? तर कालावधी 2 वर्ष आहे ना. मग आता मी सर हे बघा, पहिल्या वर्षी आणि हे सर दुसऱ्या वर्षी. मग पहिल्या वर्षी सर 12.5% आणि दुसऱ्या वर्षी सर 12.5. एकूण किती झाले सर? 25% झाले. हो सर, हे 25%, हे 12, 12.5 बरोबर. 12.5 आणि 12.5 पहिल्या वर्षी, 12.5 दुसऱ्या वर्षी, हे एकूण झाले 25%. आत्ता मला सांगा मित्रांनो, 25% असं आहे ना, कारण की सरळ व्याज मित्रांनो दोन्ही वर्षी सेमच वाढत जातं. चक्रवाढ व्याज मी तुम्हाला सांगितलं की चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी जे असेल दुसऱ्या वर्षी वाढते त्याच्यामध्ये. पण सरळ व्याज आहे ना, तर सरळ व्याजामध्ये साधारण व्याज, तर साधारण व्याजामध्ये काही वाढत नाही आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? फक्त बघा 25 आहे, तर मी म्हणू शकतो हे 125, 100वरती वाढले असतील ना ते 125 म्हणजे ही रक्कम आहे. हो सर, 8,250 आहे. आपल्याला काय विचारलं आहे? तर मिळालेले साधारण व्याज किती मिळाले? तर व्याज 25% मिळाले ना, तर सर हे इथं 25% ठेवणार. जर आपल्याला ती रक्कम विचारली असती तर आपण इथं 100 ठेवलं असतं. पण आपल्याला विचारलं आहे काय? तर साधारण व्याज विचारलं, तर व्याज आहे 25% ना. हे काय व्याज 25% मिळालं 2 वर्ष, तर मग व्याज आपण 25 ठेवायचं. इथं गुणाकार टाका आणि हा 125 फक्त इथे भागीला ठेवा. संपला विषय. याला फक्त मित्रांनो कटछाट करायचं आहे. 25 एक 25, 25 पाची 1,600, 5 एक 5, 5 एक सर 5, उरले किती? 3, 2, 5 सक 30, उरले किती? तर 2, हाताला 25, 5 5 तर 25 बरोबर. हे कट झालं, हा 0 उरला आहे, हा 0 वरती, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 1,650 रुपये असेल आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. आणि हा प्रश्न आला आहे ग्रुप डी 2022मध्ये, RRB ग्रुप डी 2022मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या प्रश्नाला टॅकल करायचं होतं. फक्त प्रश्नामध्ये काय तुम्हाला कन्सेप्ट तुम्हाला एकदा समजायला पाहिजे की प्रश्नामध्ये आपल्याला विचारायचं काय आणि करायचं आपल्याला काय आहे. हे जर तुम्हाला कळालं असतं तर गणित एकदम गणित मजेशीर होता. गणितामध्ये काहीतरी कन्सेप्ट होती. ठीक आहे, चला आता हा बघा. आता याच्यात बघा साधारण व्याज विचारलं आपल्याला काय आहे? 7 फेब्रुवारी 2022 ते हा ते आहे बरं, ते 20 एप्रिल 2022 या कालावधीसाठी 2,000 रुपयाच्या रकमेवरील 8.25% वार्षिक दराने साधारण व्याज किती असेल आपल्याला विचारलं. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय काउंट करावं लागेल? इथून इथपर्यंत ह्या कालावधीसाठी 2,000 रुपये सव्वा म्हणजे 8.25% व्याज दराने घेतले, तर व्याज साधारण व्याज किती असेल असं आपल्याला विचारलं. म्हणजे व्याज किती द्यावं लागेल किंवा व्याज किती होईल असा प्रश्न तो आहे. आता बघा 7 फेब्रुवारी, आता पहिले मी काउंटिंग करणार ना, हे सर 7 फेब्रुवारी बरोबर. आता 7 फेब्रुवारीमध्ये बाकी आता त्याच्यानंतर दिवस 22 उरले ना, म्हणजे फेब्रुवारी हे 28 दिवसाचा आहे. तर 28 दिवसामध्ये जर आपण 28 मधून 7 केलं तर 21, आणि तो दिवस आहे ना पहिला 7 तारीखचा, म्हणजे 22 दिवस. आता त्याच्यानंतर फेब्रुवारी एप्रिल आहे, मग मार्च पण आहे ना मध्ये, एक मार्च महिना पण आहे. मार्च महिना किती दिवस असतात? ते 31 दिवस. आता किती आहे? तर 20 एप्रिल, मग हे 20 यांची बेरीज करा, 2 आणि 1 3, 2 आणि 3 5 आणि 2 7, म्हणजे एकूण काय आहे? 73 दिवस. आणि आपल्याला विचारलं 7. आता याच्यामध्ये बघा हे तुम्ही 73 दिवस काढले, म्हणजे आपल्याला सरळ व्याज काढण्यासाठी सर्वच गोष्टी मिळाल्या ना. आता आपल्याला बघा पहिले काय पाहिजे? तर मुद्दल माहिती पाहिजे, मग काय? तर सर मुद्दत माहिती पाहिजे, मग काय? तर सर दर माहिती पाहिजे. आणि हा भागीला काय असेल? 100 आहे. आता मुद्दल किती आहे सर? तर मुद्दल सर हे 2,000 आहे बरोबर. मुद्दत किती आहे? तर मुद्दत सर 73 दिवस आहे, हे सर 73 दिवस गुणिला दर किती आहे? तर सर दर हे 8 हे 25% आहे आणि भागीला काय सर? हे 100. आता दर आपल्याला दिवसात आहे, हे दिवस निघाले ना, हे दिवस आहेत, हे दिवस आहे. तर आपण काय करणार? छेदामध्ये अजून 365 पण घेणार, म्हणजे आपलं आता क्लिअर उत्तर निघून जाईल. आता बघा 73ने भागा, 73 एक 73, याला 5ने भाग जातोय. आता इथे पॉईंटच्या नंतर 2 अंक आहे, ते जर गुणाकारामध्ये काढायचं असेल तर इथले हे 2 शून्य कॅन्सल करून टाका. म्हणजे आता इथे आता हे पॉईंट नाही आहे. आता पुढे भाग द्या. आता 20 एक 20, 20 पंच 100. आता अजून भाग द्या, पुढे भाग जातो का? तर हो सर, 5 एक 5 बरोबर, 5 एक 5
उरले किती, तर 3 उरले ना, 3, मग 5 × 30, मग 5 × 5 = 25. आता अजून पुढे इथे एक भाग आहे ना 5, इथे 5 आहे, मग याला अजून भाग द्या. 5 × 1 = 5, 5 × 3 = 15 आणि 5 × 3 = 15. म्हणजे काय आलं उत्तर शेवटी फायनल, तर 33 रुपये असेल व्याज. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर ग्रुप डी 2022मध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न मजेशीर होता, फक्त काउंटिंग तुम्हाला जमायला पाहिजे आणि दिवस आहे तर 365 हे तुम्हाला करता आलं पाहिजे होतं. एवढंच याच्यामध्ये कन्सेप्ट होती. आणि असे प्रश्न मित्रांनो सेंट्रल लेवलला जास्त प्रमाणात विचारतात आणि हे प्रश्न मित्रांनो आपल्याला यायलाच पाहिजे. ठीक आहे, बघा आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा होता बघा. प्रश्न क्रमांक 7 बघा मित्रांनो. आता बघा काय आपल्याला विचारलं आहे, 10,000 रुपयाच्या रकमेवर 5 पैसे प्रति रुपया, 5 पैसे प्रति रुपया दरमहा ह्या दराने 6 महिन्यासाठी साधारण व्याज किती असेल असं आपल्याला विचारलं आहे. आता बघा काय आहे, सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, हे सर सरळ व्याज बरोबर काय आहे सर, हे मुद्दल माहिती पाहिजे, हे सर मुद्दत माहिती पाहिजे आणि हे सर दर माहिती पाहिजे आणि भागीला काय तर 100. बस आता आपल्याला मुद्दल माहिती आहे. मुद्दल किती आहे सर, तर मुद्दल सर 10,000 आहे. मुदत किती आहे, तर मुदत सर 6 महिन्याची आहे, हे 6 महिने. आणि व्याज किती आहे, तर सर हे व्याज आहे. आता फक्त भागीला 100 करायचं आहे. फक्त याला मित्रांनो आता कटछाट करायचं आपल्याला. हा एक 0, हा एक 0, हा 0, हा 0 कॅन्सल. आता 6 पंच सर, तर 6 पंच 30 गुणिला किती, तर हे 100 म्हणजे किती असेल सर, हे 30 आणि हे 2 शून्य असेल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 3,000 रुपये असेल. साधारण व्याज 6 महिन्यासाठी 3,000 रुपये असेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चल नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा मित्रांनो. आता या प्रश्नामध्ये काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 8 आहे. 16,800 रुपयाच्या रकमेवर 9 महिन्यात बघा 6 1 आणि छेदामध्ये 4 आहे वार्षिक साधारण व्याजदराने मिळालेली व्याज किती. आता मला सांगा काय आहे, तर 9 महिन्यासाठी आहे. आता काय करायचं आपल्याला बघा, 16,000 आहे, हे 16,800 गुणिला आता 9 महिने आहे, हे 9 महिने आणि छेदामध्ये 12 गुणिला याला जर आपण सॉल्व केलं 6 चूक 24 आणि 25 म्हणजे हे सर हे 25 छेदामध्ये 4 आणि भागीला किती असेल, तर भागीला 100. हे एवढं आपल्याला असं क्लिअर करायचं होतं. आता बघा फक्त मित्रांनो याला सॉल्व करायचं आहे. हे फक्त तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. आता बघा 12 1 12, 12 1 12, 12 चूक 48 म्हणजे हे 4 उरले, याला हे जुळले ना 48, 12 चूक 48 आणि हे 2 शून्य इथे हे कॅन्सल. आता बघा आता पुढे अजून काय आहे, तर 4ने भाग जातो. 4 1 4, 4 3 12, 4 पंच 20 आणि मग हा 0 ना, हा 0 इथे. म्हणजे आपल्याकडे राहिलं आहे काय सर, हे 350 गुणिला 9 आणि हा काय असेल सर, हा 25 आणि भागीला काय असेल सर, तर हे 100. आता सर अजून याला भाग जातो. हो सर, 25 1 25, 25 चूक 100. आता पुढे अजून कुठं भाग जातो आहे का, तर आता भाग जात नाही सर. मग आता काय करायचं आहे बघा. आता अजून भाग जातो का, याला जातो ना, तर हो सर मग याला अजून 2ने भाग देऊ शकतो आपण. बे दुनी 4, इथे कसं बे 1 बे, बे 7 14 बरोबर आणि बे 5 10. अजून जातो का, तर आता भाग जात नाही सर. मग आता बघा आपल्याकडे राहिले काय, हे 175 गुणिला 9 आणि भागीला 2. 9 5 तर 45, 45 5 हच्च्याला 4, 9 9 7 63, 63 आणि 4 तर 67, 67 7 हच्च्याले 6, 9 1 9, 9 आणि 6 किती, तर 15 आणि भागीला किती आहे, तर भागीला 2. आता फक्त मित्रांनो याला कटछाट करा अजून बघा. बे 1 बे, बे 7 14, 1 बे 8 16 कुरलं 1 बे 7 14 आणि बे 5 10. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 787.5 हे त्याला व्याज मिळेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. 787.5 म्हणजे ते 50 पैसे आहे.
1 पॉईंटच्या नंतर आहे तर पुढे 0 दिलं तरी काही फरक पडत नाही, म्हणजे ते 50 पैसे आहे. तर अशा प्रकारे, आणि हा CBT 1 2021मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला सरळ व्याजवरती प्रश्न विचारतात. आता शेवटचे 2 प्रश्न आहे आणि 2 प्रश्न ट्रिकी आहेत. ठीक आहे, चाल. आता बघा, आता हा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न एकदम डिफिकल्ट आहे, आकडेमोड तुम्हाला जमायला पाहिजे आणि या गणितामध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट समजेल. ठीक आहे. श्रीराम यांनी 4 वर्षासाठी 2% वार्षिक साधारण व्याजदराने किती आहे 12,200 रुपये गुंतवले. नंतर त्याने मूळ रक्कम आणि मिळालेल्या व्याजाची रक्कम पुढील 4 वर्षासाठी त्याच साधारण व्याजदराने गुंतवली. गेल्या 4 वर्षानंतर त्याला साधारण व्याजाने किती रक्कम मिळेल असा आपल्याला प्रश्न आहे. आता किती टक्के गुणवली म्हणजे सर हे पहिला वर्ष, हे दुसरा वर्ष, आणि हे सर तिसरा वर्ष, आणि हे सर हे चौथा वर्ष. बरोबर, म्हणजे तिन्हीकडे 2-2% आहे. हे सर 2%, हे सर 2%, हे सर 2%, म्हणजे एकूण ते 8% झाली. हो, 8% झाली आहे. मग आता काय आहे सर, बस हेच करायचं आहे. आता 12,000 हे 200 आहे गुणिला 8% आहे ना, मग हे 8% गुंतवल्यानंतर झाली आहे. मग किती आहे, हे 100वरती 8 वाढली असेल ना, म्हणजे हे सर 108 भागिले किती तर 100, आणि इथं किती असेल तर 8%. आता याच्यावरती आपल्याला 8च विचारली आहे, म्हणजे आता 100 आपण करणार. पहिल्या वर्षी काय केलं त्याने, एवढी आपण गुंतवली, त्याच्यानंतर त्याला पैसेही भेटले म्हणून आपण 108 केले, आणि आता 108 वरती आपल्याला विचारलं किती मिळेल, तर म्हणून आपण फक्त 8% केले. का तेवढ्याच कालावधीसाठी ना, 4-4 वर्षासाठीच. बस आता फक्त एवढंच. हेच आता काय फक्त क्लिअर करा. आता हा 0 कॅन्सल, 1 0 आणि 1 0 कॅन्सल. आता सर किती असेल, बे 5 10 आणि हा 0 इथे, मग बे चूक 8. अजून सर इथे 2ने भाग जाईल, म्हणजे सर हे 25 इथे सर बे 5 10 बेचूक 8. आता सर कुठं भाग जातोय का तर नाही, म्हणजे राहिलं आहे काय सर हे 122 गुणिला 54 गुणिला 4 आणि हे सर 25. आता बघा मित्रांनो, एक तर एवढं कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेशन करा, नाहीतर बघा शॉर्टकट तुम्हाला उत्तर कसं सांगतो आता इथं सांगतो. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायची गरज पडत नाही. बघा आता मी तुम्हाला सांगितलं कसोटीमध्ये तुम्हाला सांगितलं की 9 पर्यंत कॅन्सल करायचं. ती एक फक्त कन्सेप्ट तुमच्या लक्षात आणून देतो. बघा काय करायचं आहे, 5 आणि 4, 5 आणि 4 9 झाले. किती आहे 4 आहे ना, 4 आणि हे 5 9 झाले. मग आपण काय करणार, हे 9 घेणार, 9 वरती एक तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे 9 म्हणजेच 0 आहे आणि 0 म्हणजेच 9 मानायचं आहे. ह्या प्रकारे ही गोष्ट आहे. आता बघा 5 आणि 2 किती आहे तर 7. आता खाली आपल्याला 1 आणायचं आहे, तर आपण काय करणार, 1 जर आणायचं त्याला 4ने गुणणार आणि वरती मग 4ने गुणणार. नमचूक सर तर नमचूक 36, हे वरती 36 येईल, आणि 7 चूक तर हे सर 28. मग आता जर आपण 6 आणि 3 किती होतात तर 9, आणि 8 आणि 2 10. 10 म्हणजे काय सर, हे 10 म्हणजे एकच झाले ना, म्हणजे 1. म्हणजे आता खाली 1 लिहायची गरज नाही. मला एक तर मित्रांनो आता काय पाहिजे, मी आता फक्त याच्यामध्ये एवढं ऑप्शनमध्ये हे बघणार की मला 9 अंक डिजिट अंक यायला पाहिजे, म्हणजे शेवटी सर्व अंकांची बेरीज करून मग 9 किंवा 0 यायला पाहिजे. आता बघा मी पहिले बघणार 8 आणि 1 सर, हे 8 आणि 1 सर 9. बघा हे 8 आणि 1 9, 5 आणि 4 9, म्हणजे हे झालं आहे, म्हणजे माझं हे आलं आहे उत्तर. आता बघा दुसऱ्यांचं आपण येतं का तसं बघू. 5 आणि 4 9 काय उरतं आहे, 1 उरतं आहे. आता इथे बघा 5 आणि 1 6, 6 आणि 6 12. 12 म्हणजे काय आहे तर 12 म्हणजे 3. 3 आणि 7 किती सर 10. 10 म्हणजे किती आहे तर 1 आहे. आता इथे बघा 8 आणि 1 9 कॅन्सल, 5 आणि 5 10. 10 म्हणजे काय आहे 1, म्हणजे माझं उत्तर काय असेल हे. म्हणजे तुम्हाला हे सॉल्व करायची गरज एवढी पडत नाही. मग जर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन काय असेल तर कॅल्क्युलेशन उत्तर तुमचं हेच येतं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, आता हा शेवटचा प्रश्न बघा. आणि मित्रांनो काय करायचं आपल्याला फक्त गणित सॉल्व व्हायला पाहिजे. ऑप्शन आपल्याला त्याच्यासाठीच देतात की ऑप्शनचा तुम्ही काहीतरी उपयोग करा, नाहीतर फक्त आपल्याला गणित सॉल्व करायचं नाही आहे. इथे डिस्क्रिप्टिव्ह नाही, इथे ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला MCQ देतात. ठीक आहे, 2 वेगवेगळ्या योजनांमध्ये अनुक्रमे 6 वर्षे व 10 वर्षे समान दराने गुंतवलेल्या समान रकमेवर मिळणाऱ्या साधारण व्याजाचे गुणोत्तर किती.
हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. प्रश्न एकदम डिफिकल्ट आहे, मजेशीर प्रश्न आहे. प्रश्न जर समजला तर उत्तर निघतं, नाहीतर समजत नाही. आता बघा काय आहे तर 6 वर्षे आहे आणि किती वर्ष आहे सर, हे 10 वर्ष आहे आणि यांचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. मग जर आपल्याला गुणोत्तर फक्त या दोन्ही संख्येला भाग द्या ना, हेच गुणोत्तर झालं. मग सर 2 त्रिक 6 आणि 2 पंच 10, म्हणजे हेच आपलं काय निघेल, गुणोत्तर निघून जाईल. काहीच करायची गरज नाही. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे ते. आणि हा प्रश्न कुठे आहे, NTPC 2000, हा CBT 2 मेन्समध्ये 2022 मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो या गणिताला सॉल्व करायचं होतं. असे आपण 10 प्रश्न बघितले. 10 प्रश्न तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, जर तुम्हाला समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर